बदलापूरमधल्या 2 चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा काल पोलीस चकमकीत मृत्यू झाला। अक्षय शिंदे एन्काउंटरचा तपास आता सीआयडीकडे वर्ग झालाय। त्यानुसार सीआयडीचे एक पथक मुंब्रा पोलीस स्थानकात पोहोचलेलं असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। अक्षयच्या मृतदेहाचं जेजे रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम करण्यात आलं। त्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला गेलाय। अक्षय शिंदेकडनं पोलिसांवरती ज्या व्हॅनमध्ये गोळीबार झाला होता त्या व्हॅनची फॉरेन्सिक टीमनेही तपासणी केली। यात त्यांना 4 गोळ्यांची काडतूस सापडली आहेत। रक्ताचे नमुने सुद्धा टीमनं गोळा केले। यामधील 3 गोळ्या अक्षयनं झाडल्यात तर 1 गोळी सीनियर पीआय संजय शिंदेंनी झाडली होती। या व्हॅनमध्ये 2 वेगवेगळे रक्ताचे नमुने सुद्धा सापडल्याची माहिती आहे। त्यातला एक रक्ताचा नमुना अक्षय शिंदेचा असून दुसरा रक्ताचा नमुना निलेश मोरे यांचा असण्याची शक्यता आहे। तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातली आणखी एक मोठी अपडेट पुढे आली आहे। अक्षयने एपीआय मोरेंवरती गोळ्या झाडलेल्या होत्या। निलेश मोरे यांच्या पायाला नेमकी गोळी लागली कुठे याचे फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। निलेश मोरे यांना झालेली जखम खोल असल्याचं वैद्यकीय अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांकडून दिली जाते। त्यांच्या पायाला गोळी लागली आहे, खोलवर जखम झाली आहे। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत। तर बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय। तर घटनास्थळी नेमकं काय झालं याचा संपूर्ण घटनाक्रम सीनियर पीआय संजय शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला सांगितला। न्यूज 18 लोकमतनं त्यांच्याशी थेट रुग्णालयात जात संपर्क साधल्यावर त्यांनी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। माझ्या सेल्फ डिफेन्स माझ्या अधिकाऱ्या अंमलदाराच्या डिफेन्ससाठी फायर केलं। तू तळोजा घेऊन निघाला होता का? हो। आणि मधले कुठे स्पॉटला झालं काय? हो, मुंब्रा बायपास। मी फक्त मी सेल्फ डिफेन्समध्ये हां मी माझ्या सेल्फ डिफेन्स माझ्या अधिकाऱ्या अंमलदाराच्या डिफेन्ससाठी फायर केलं। तू तळोजा घेऊन निघाला होता का? हो। आणि मधले कुठे? आणि याच अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरनं राजकारण चांगलंच तापलंय। विरोधकांनी या एन्काउंटर संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न केलाय। तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवरती जोरदार पलटवार केला। आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार? त्यांच्या जीवावर जर कोणी उठला तर ते वाट पाहतील का? हातात बेड्या होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे। हा गृह खात्याचा विषय। हा एन्काउंटर झालाच कसा? आपटेनं वाचवायला ह्यांचं जे काही एन्काउंटर झाला असेल का? बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत। विरोधकांनी या एन्काउंटरवर राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना त्यांच्याच प्रश्नांच्या जाळ्यात अडकवण्याची रणनीती आखल्याचं चित्र आहे। खरं तर ज्या परिस्थितीत आरोपी अक्षय शिंदे ठार झाला त्यावरून संशयाचं धुकं अधिक गडद झालंय। पोलिसांच्या वाहनात झटापट झाली आणि त्या दरम्यान अक्षय शिंदे मारला गेला। त्यावर विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। हातात बेड्या होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे। मग तो सुसाईड अटेम्प्ट होता की एन्काउंटर होता हा एक दुसरा प्रश्न आहे। पण महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला हेच सांगू शकतो की हे सगळं होत असताना आपटेनं वाचवायला ह्यांचं जे काही एन्काउंटर झाला असेल का हा एक प्रश्न आहे। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की हा जो कोणी नराधम होता, हा जो कोणी बलात्कारी होता, ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं। ते न्यायप्रविष्टांनी सगळे न्याय मिळाल्यानंतर। अक्षय शिंदेच्या मृत्यूनं राजकीय वादाला तोंड फुटलं नाही तरच नवल। बदलापूर प्रकरणात राज्य सरकार कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। ही घटना काय घडली
किती वाजता आरोपीला घेऊन गेले, कुठल्या गाडीतून घेऊन गेले, किती पोलीस पार्टी किती लोकांची त्या ठिकाणी होती, त्याला तोंडावर त्या ठिकाणी काळं फडकं लावलं होतं का, बेड्या घातल्या होत्या का, हे जे प्रोटोकॉल आहेत ते पाळले होते का, ही DGPनी मला वाटते प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे, तरच संभ्रम अवस्था या राज्यातली कमी होईल. हा एन्काउंटर झालाच कसा हाच मला मोठा प्रश्न पडलाय. तुम्ही कमिटमेंट काय केली होती की फास्ट ट्रॅक कोर्टमधून लवकरात FIR वेळेवर झाला का याचं प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट करून जाहीररित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार, मग या सरकारने काय केलं. एकीकडे विरोधकांनी सरकारची कोंडी करायला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदारपणे किल्ला लढवला जातोय. विरोधकांकडून आरोपी अक्षय शिंदेचं समर्थन केलं जातंय का असा सवाल सत्ताधारी विचारतायत. या बलात्काराला फाशी द्या, जागेवर फाशी द्या असं म्हणत होते. तोच बलात्कारी पोलिसांच्या जीवावर उठला आणि आता मात्र राजकारण करायचं, राजकारणासाठी राजकारण होता कामा नये. एखाद्या चिमुरड्या मुलीच्या अत्याचाराचं भांडवल करून राजकारण मतासाठी करायचं आणि त्याच्यातनं एखादी गोष्ट घडल्यानंतर ती बाजूला ठेवायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजकारण करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचा, हे दुर्दैवी आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण घडल्यानं सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. पण अक्षयच्या एन्काउंटरमुळे आता सत्ताधाऱ्यांचा हात शिडे खालून निघालाय आणि त्यामुळेच राजकीय वादाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर संजय राऊत सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. त्याला सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलंय. त्या पडद्यामागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहे. का त्यांना वाचवायचा प्रयत्न झाला, का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का. एका शिंद्यांनी दुसरा शिंद्यांचा एन्काउंटर केला, एका शिंद्याचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंद्यांचा एन्काउंटर जनता करेल. मुख्यमंत्री शिंदेंचा एन्काउंटर करायला संजय राऊतला 7 जन्म घ्यावे लागतील आणि जनतेने स्वीकारलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गरिबांचे मसीहा आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा संधी गरिबांचा मसीहा ह्याला जनता देणार आहे ह्या महायुतीमध्ये. आणि म्हणून त्याच्या संजय राऊताच्या जे काय पोटात दुखतं आहे ते त्याला खटखत आहे, त्याच्यामुळे त्याला ते बोलावं लागतं आहे. त्याच्यामुळे संजय राऊतचं डोकं फिरलं आहे, त्याला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल असं मला वाटतंय. आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू झाला. महत्त्वाची बाब अशी की अमित शहांनी आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात विदर्भातपासून केलेली आहे, नागपुरातून केली आहे. या भेटीमध्ये अमित शहा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसलेला आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला फटका बसेल अशी जोरदार चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी आपलं लक्ष विदर्भावर केंद्रित केलंय. विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत आणि अधिकाधिक जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे अमित शहांनी मिशन विदर्भ हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय. तर विदर्भामध्ये विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत. विदर्भामध्ये खास करून परफॉर्मन्स सुधारण्यावरती भर दिला जाईल. 2019 साली विदर्भात भाजपला फटका बसलेला. 2019 साली विधानसभेत भाजपला एकूण 15 जागांचा फटका बसलेला 2014च्या तुलनेमध्ये. तर 2024 सालच्या लोकसभेत म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विदर्भात भाजपला फक्त 2 जागा जिंकता आल्या. तर अमित शहांनी महाराष्ट्रातल्या विदर्भावरती विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. विदर्भ मिशन 45 साठी शहांनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. अमित शहांनी भाजप पदाधिकारी आणि नेत्यांसोबत एक बैठक घेत भाजप कार्यकर्त्यांनी बूथ मजबूतीवरती लक्ष द्यावं असं म्हणत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचे असे आदेशही दिलेत. विजयाचा मार्ग हा विदर्भातून जातो आणि त्यामुळे विदर्भात 45 जागा जिंकण्याचा संकल्प करून या ठिकाणून जायचं आहे असं अमितभाईंनी स्पष्टपणे सांगितलं. आणि ही गोष्ट खरी आहे, महाराष्ट्राचा विदर्भाचा विकास जर करायचा असेल तर महाराष्ट्रात भाजप आणि NDAचं सरकार असणं हे आवश्यक आहे.
आणि मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। 17 सप्टेंबरपासून त्यांचं उपोषण सुरू झालं असून आज त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे। उपोषणाच्या 7व्या दिवशी म्हणजे कालपासून त्यांची प्रकृती थोडी ढासाळू लागली आहे। सोमवारी रात्री त्यांचे सहकारी स्टेजवरनं त्यांना खाली उतरवत असताना त्यांना भोवळही आली। यानंतर डॉक्टरांनी तपासणी करत उपचार करून घेण्याचा सल्लाही दिला, मात्र जरांगेंनी उपचारांना नकार दिला। जरांगेंची तब्येत खालावू लागल्यामुळे मराठा कार्यकर्ते सुद्धा अस्वस्थ आहेत। उपोषणस्थळी सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात रोष दिसतोय। जरांगेंची प्रकृती ढासळल्यामुळे गावातल्या महिलांना अश्रूही अनावर झाले। आम्हाला आरक्षण भेटा म्हणून आमचे दादा उभा आम्हाला काय झालं तर आम्ही त्याला अजिबात सोडणार नाही। दादाला उपचार द्या आणि फडणवीसला पाकिस्तानला पाठवा आणि कोणी नसलं पाठवित तर मी जाते आणि त्याला बाहेर काढून पाकिस्तानात पाठवते। तो महाराष्ट्रात व्हायला लागायचं नाही, गोरगरिबाचं रक्त पितोय। आणि एकीकडे उपोषणामुळे मनोज जरांगेंची प्रकृती खालावलेली असताना राज्याच्या इतर भागात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यातील धुळे सोलापूर महामार्गावरती मराठा समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरला। वाहनं अडवत मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। जरांगेंच्या उपोषणाची सरकारनं तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी यावेळी केली गेली। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिल्याची घटना घडली आहे। या घटनांमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांचा संयम आता सुटू लागलाय का असा प्रश्न उपस्थित झालाय। जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे, पण सरकारनं अद्याप त्यांच्या आंदोलनाची दखलच घेतलेली नाहीये। त्यामुळे मराठा आंदोलक कमालीचे आक्रमक होतानाचं चित्र दिसतंय। बातमी कोकणात नाही। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडनं विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी मतदारसंघासाठी किंवा उमेदवारीसाठीचा दावा केलाय, तर भाजपकडनं माजी खासदार निलेश राणे यांनी सुद्धा उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे यंदा वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा सामना कुडाळमध्ये रंगण्याची शक्यता आहे। आमदार वैभव नाईक हे आता 4थ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरतील। 2014 साली विद्यमान खासदार नारायण राणेंचा पराभव करत नाईक राज्यामध्ये जायंट किलर म्हणून समोर आले। त्यानंतर 2014, 2019 असं सलग 2 वेळा त्यांनी विजय मिळवला। तर 2009 साली नारायण राणेंनी त्यांचा पराभव केला होता। आता ते पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। तर दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे सुद्धा कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असून त्यांनी तशी इच्छा पक्षाकडे व्यक्तही केली आहे। त्यामुळे आतापासूनच कोकणात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। खरं तर कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये याआधी 2 वेळा मी आमदार म्हणून काम करतोय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला काम करण्यासाठी पुन्हा आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने मी काम करतोय। आता शिवसेनेची उमेदवारी लवकरच उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा महाविकास आघाडीच्या सगळ्या बैठका होतील आणि त्यानंतर वेगळ्या स्तरावर उमेदवारी जाहीर होतील। राणे साहेबांचा पूर्वीचा 2014च्या पूर्वीचा मतदारसंघ जो आमच्याकडून मागची 10 वर्ष गेला होता, तो आता लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही ह्या मतदारसंघात 27,000चं लीड काढलं आहे। साधारण आमचं टार्गेट आता 40,000वर ही सीट काढणं, त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे। ओव्हर कॉन्फिडन्स नाही। सध्या राज्यामध्ये परतीच्या पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय। परतीच्या पावसानं प्रामुख्यानं कोकणाला मोठा दणका दिलाय। मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्यात। तर उत्तर महाराष्ट्रातील मनमाड आणि चांदवडमध्ये सुद्धा जोरदार पावसानं शेतीला फटका बसलाय। राज्यात परतीच्या पावसाचं धुमशान, कोकणासह विविध भागांना पावसाचा दणका। पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलंय। वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस कोसळला। या पावसामुळे भुईबावडा घाटात 2 ठिकाणी मोठी दरड कोसळली। घाटामध्ये दरड कोसळून वाहतुकीला मोठा फटका बसलाय।
कोल्हापूरकडे येणारी आणि जाणारी वाहतूक पावसामुळे विस्कळीत झाली। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातही पावसाचा जोर पाहायला मिळाला। कुडाळ शहरातले अनेक रस्ते पावसामुळे जलमय झाले। रस्त्यांवरती पाणी साचल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागला। नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि चांदवड या तालुक्यातही जोरदार पाऊस बरसलाय। शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे याचा मोठा फटका कांदा, मका, सोयाबीनसह इतर पिकांना बसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। शेतात काढून ठेवलेला मका भिजून खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। किती नुकसान झाले मकाची? मकाची सगळे मका होऊन गेले, मकाचे चारे होऊन गेले, रोपाची कांद्याची नुकसान झाली, कांदे होऊन गेले। मुसळधार पावसामुळे गोव्यातील जनजीवनही पुरतं विस्कळीत आहे। पणजी बस स्थानक आणि परिसरात या पावसामुळे पाणी साचलं। यामुळे वाहन चालकांना पाण्यातनं वाट काढणं बिकट बनलेलं आहे। पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या दुरुस्तीचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। 1839च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या या गरुड मंडपाला करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या वास्तव्याचा एक विशेष दाखला सुद्धा आहे, त्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। जवळपास 181 वर्ष जुन्या या गरुड मंडपामध्ये दर शुक्रवारी श्री महालक्ष्मी सदरेवरती बसते अशी मान्यता आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोंखे यांनी। अंबाबाई मंदिराचं नवं रूप आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण गरुड मंडप जो होता 181 वर्षापूर्वीचा जुना, तो आता प्रशासनानं काढलेला आहे। कारण याची दुरुस्ती करणं गरजेचं होतं, त्याला इजा पोचली होती आणि त्यामुळे हा मंडप हटवल्यानंतर आता मंदिराचं हे दुसरं रूप आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर या ठिकाणी खापऱ्यांचा मंडप होता, लाकडी कोरीवकामाचा हा जो मंडप होता, त्या मंडपामध्ये अनेक धार्मिक विधी आहेत ते या ठिकाणी केले जात होते आणि त्यामुळे हा मंडप आहे तो या मंदिराची एक ओळख बनला होता। त्याचं दुरुस्तीचं काम आहे ते हाती घेण्यात आलेले। साधारण 23 कोटी इतका खर्च या मंडपाच्या पुनरुभारणीसाठी आहे तो करण्यात येणार आहे। ज्या पद्धतीनं हा पूर्वी मंडप होता त्याच पद्धतीचा मंडप या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न आहे तो देवस्थान समितीच्या वतीनं केला जाणार आहे आणि त्यासाठी यावेळी हे संपूर्णपणे त्याचं काम पूर्ण होईल, त्यानंतरच हा मंडप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र तोपर्यंत या मंदिराचं एक अनोखं रूप आहे ते आजपासून आहे भाविकांना पाहता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।